नमस्कार, मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. युनियन जिमखान्यात पिस्तूलधारींचा थरार, सुरेश जालगारला लक्ष, पोलिसांचा तपास सुरू. युनियन जिमखाना गोळीबार प्रकरण, 2 गुन्हे दाखल, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके. आभाळाकडे डोळे, शेतात धडपड, बेळगावच्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट. गोमांस तस्करीवर गोवा पोलिसांचा मोठा छापा, 120 किलो गोमांस जप्त, 4 जण ताब्यात. पावसाने फिरवली पाठ, भातशेती संकटात, बेळगाव शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे. फतेह कॉलनीत विकासाची नवी सुरुवात, आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन. अहमदनगरमध्ये जनता दरबार. चव्हाट गलीतील ड्रेनेज काम रखडले, नागरिकांचा संताप वाढला. 2 दिवसात काम न झाल्यास मोर्चाचा इशारा. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया सविस्तर बातम्या. बेळगाव शहरातील युनियन जिमखाना क्लबमध्ये शस्त्रधारी तरुणांच्या प्रवेशाने खळबळ उडाली आहे. पिस्तूलधारी तरुणांनी नेमकं कोणाला लक्ष केलं होतं? घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. बेळगाव कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना क्लबमध्ये रात्री 3 शस्त्रधारी तरुणांनी प्रवेश केल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार 3 दोघांकडे पिस्तूल होते. त्यांनी सुरेश जालगार याची चौकशी करत काही जणांवर बंदूक रोखल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी एका पिस्तूलमधील जिवंत काडतूस खाली पडल्याने क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण भरमणी, सहाय्यक पोलीस आयुक्त BS मंटूर आणि कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेत घटनास्थळाची पाहणी केली असून ठसे तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. शस्त्रधारी तरुण मराठीत बोलत असल्याची माहिती समोर आली असून ते शिनोळीच्या दिशेने पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्तालयापासून काही अंतरावर घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. बेळगावच्या युनियन जिमखाना क्लबमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तपासाला वेग दिलाय. 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करत आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. बेळगाव शहरातील युनियन जिमखाना क्लब गोळीबार प्रकरणात कॅम्प पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपींच्या शोधासाठी 2 विशेष तपास पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. या प्रकरणात सुरेश जालगार यांनी प्रफुल्ल पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, तर युनियन जिमखाना क्लबच्या व्यवस्थापनाने सुरेश जालगार, राजू कडोलकर आणि इतर संबंधितांविरोधात स्वतंत्र तक्रार नोंदवली आहे. दोन्ही तक्रारींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांकडून कारवाई केली जाते. दरम्यान प्राथमिक तपासात युनियन जिमखाना क्लबकडे आवश्यक शासकीय परवानग्या नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केलं. बेळगाव तालुक्यात भात लागवडीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विहीर आणि बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. बेळगाव तालुक्यातील येळूर शिवारात भात लागवडीची लगबग सुरू असली तरी पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलंय. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे लागवडीची कामे थांबली असून अनेक शेतकरी विहीर आणि बोरवेलच्या पाण्यावर शेती करत आहेत. पीक वाचवण्यासाठी शेतकरी चिखल तयार करून लागवड पूर्ण करत आहेत. मात्र डिझेल, वीज आणि मजुरीचा वाढता खर्च त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरतंय. येत्या काही दिवसात दमदार पाऊस झाला तरच भात पिकाला दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करत शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. कर्नाटकातून गोव्यात सुरू असलेल्या कथित गोमांस तस्करी विरोधात गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असताना पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतलं. कर्नाटकातून गोव्यात बेकायदेशीरपणे गोमांसाची तस्करी करणाऱ्यांविरोधात गोवा पोलिसांनी कारवाई करत सुमारे 120 किलो गोमांस जप्त केलं. या कारवाईत 1 इको कार आणि 1 ॲक्टिवा दुचाकीही जप्त करण्यात आली असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार अनमोड चेकनाका पार करून चोरट्या मार्गाने गोमांस गोव्यात नेले जात होते. इको कारमधून आणलेले गोमांस मोलेम परिसरामध्ये ऍक्टिव्हा दुचाकीवरून पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणातील एका महिला संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून तिचा शोध गोवा पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. भात शेती आणि नाचणी पिकांवर पावसाअभावी परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेळगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. मृग नक्षत्रानंतर आषाढ महिना सुरू झाला असला तरी पावसाचं वेळापत्रक कोलमडल्यानं शेतीच्या कामांवर परिणाम झालाय. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भात शेतीचं भवितव्य आता धोक्यात आलं असून गेल्या 8 दिवसांपासून पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आणखी 4-5 दिवस पावसाची स्थिती अशीच राहिल्यास पिकांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. पावसाअभावी जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील भात रोपे धोक्यात आली आहेत. तसेच नाचणी पेरणी देखील खोळंबली असून 8,500 ते 9,000 हेक्टर क्षेत्रावरील पेरणीवर परिणाम झाला. आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून वेळेत समाधानकारक पाऊस झाल्यासच खरीप हंगाम सावरण्याची आशा व्यक्त केली जाते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील नागरिकांच्या वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार आसिफ सेठ यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. फतेया कॉलनीतील नव्या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन करत त्यांनी नागरिकांशी संवादही साधला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी फतेह कॉलनी येथे नव्याने बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करून नागरिकांची दीर्घकाळाची मागणी पूर्ण केली. या ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीज पुरवठा अधिक स्थिर होण्यास मदत होणार असून वारंवार होणाऱ्या वीज समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. यानंतर आमदार आसिफ सेठ यांनी अहमदनगर येथे जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. तसेच परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून कामांचा दर्जा राखण्याचा आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या दौऱ्यावेळी युवा नेते अमान सेठ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीतील रखडलेल्या ड्रेनेज कामामुळे स्थानिक नागरिकांचा संताप वाढलाय. गेल्या 8 दिवसांपासून काम अपूर्ण असल्यानं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालंय. बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे सुरू असलेल्या ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाचा वेग अत्यंत मंद गतीने सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या 8 दिवसांपासून खुदाईचं काम रखडल्यानं वाहतूक, पाणीपुरवठा आणि दैनंदिन हालचालींमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. कंत्राटदार आणि संबंधित विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप समाजसेवक सुनील जाधव यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केला. येत्या 2 दिवसात ड्रेनेजचं काम पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करून काम पूर्ण करावं अशी मागणीही करण्यात आली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल संगम पॅराडाईज जवळ भरधाव कारच्या धडकेत अभिषेक रमेश इंसल वय 30 हे पादचारी गंभीर जखमी झालेत. अपघातात त्यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाला असून प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे कर्मचारी संताराम माळगे आणि निपाणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ करत आहेत. मुडलगी तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात काम करत असताना तुटलेल्या वीज वाहिनीच्या तारेचा स्पर्श झाल्याने पती मुत्तप्पा श्रीशैल मुगळखोड वय 46 आणि पत्नी राजेश्वरी मुगळखोड वय 36 या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. मुगळखोड दाम्पत्य ऊसाच्या शेतात तण काढत असताना अचानक वीज वाहिनीची तार तुटून खाली पडली आणि त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला.
नातेवाईकांनी हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला असून पोलीस व संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. पिरनवाडी येथे 3 वर्षांच्या मुलासह विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी पती नागेश तळवार याला अटक केली असून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मृत प्रेमा तळवार यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पतीसह सासू सुशीला तळवार, दीर आणि ननंद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथकाद्वारे शोध मोहीम सुरू केली आहे. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथील श्री भावेश्वरी मंदिरातून श्री विठ्ठल भावेश्वरी वारकरी पायी दिंडीचे सलग 5व्या वर्षी मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकाराम व पांडुरंग हरीच्या जयघोषात शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीचे पंढरपूरकडे उत्साहपूर्ण प्रस्थान झाले. दिंडीपूर्वी धार्मिक विधी, रथपूजन, वीणा व तुळशी पूजन तसेच आरती करण्यात आली. बेळगाव, हुक्केरी, गडहिंग्लज, आजरा व चंदगड परिसरातील मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी भोजन, निवास, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा शहरातील शांतीनगर येथील रेस्ट हाऊसजवळ क्रेटा कार आणि डंपरच्या भीषण अपघातात 2 महिलांसह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले. गोव्याहून मुंबईकडे जाणारी क्रेटा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला पाठीमागून धडकली. जखमींना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. लांजा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तत्परता वाढवणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर विशेष मॉक ड्रिल आणि आपत्कालीन प्रतिसाद सरावास मंगळवार दिनांक 14 जुलैपासून सुरू करण्यात आलाय. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या आठवडाभराच्या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. या मॉक ड्रिलमध्ये संशयास्पद वस्तू हाताळणे, गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षित स्थलांतर, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन सेवांशी समन्वय याबाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी, देसूर, बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइट्स, सुमारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायतीतील 62 कर्मचाऱ्यांना अंतर्गत पदोन्नतीनंतर नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. कर वसुली कर्मचारी, लिपिक आणि लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत ग्रेड 2 सचिव आणि द्वितीय श्रेणी लेखा सहाय्यक या पदांवर नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत ग्रामस्थांना पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामणदेवी हद्दीमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मातीच्या भरावासह दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक लागला. सद्यस्थितीत मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एकेरी मार्गिकेवरून वाहने धावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग खात्याने मार्गावर कोसळलेली दरड हटवण्यासाठी अत्यावश्यक साधनसामुग्री तैनात करत कामाला वेग दिलाय. आठवडाभरापूर्वीच महामार्गावरील खवटीजवळ डोंगर कोसळून महामार्ग थबकला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा कशेडी येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हुदली येथे सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूल बांधकामाची पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे तसेच दर्जा व सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। बांधकामामुळे नागरिकांना होणारी वाहतूक गैरसोय कमी करण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या। कुद्रेमानी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या सन 2028 मध्ये भरवण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला। हनुमान मंदिर येथे झालेल्या बैठकीत यात्रेच्या नियोजनाला सुरुवात करण्याचे ठरवण्यात आले। मंदिराचे नव्याने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विविध कारणांमुळे यात्रा भरवणे शक्य झाले नव्हते, मात्र आता 1.5 वर्षांच्या नियोजनातून यात्रा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे। श्रावण महिन्यातील ग्रामसभेत महालक्ष्मी यात्रा समिती स्थापन करून पुढील तयारी निश्चित केली जाणार आहे। बैठकीस दीपक पाटील, विनायक पाटील, सुरेश पाटील, शिवाजी गुरव, धोंडीबा पाटील, नाना पाटील, शांताराम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते उदय मारुती पाटील यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक मराठी व कन्नड शाळांना 70 स्टील जेवणाच्या ताटांचे तसेच अंगणवाडीतल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चटईचे वाटप केले। शेट्टीहळ्ळी व सलामवाडी येथील अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांसाठी दिलेल्या या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असून या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं। कार्यक्रमाला एसडीएमसी अध्यक्ष आनंदा पाटील, सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम वैयक्तिक फायद्यासाठी सुरू केल्याचे आरोप फेटाळून लावलेत। प्रदूषण आणि इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। E20 पेट्रोलबाबत शंका घेणाऱ्यांना त्यांनी सांगितले की इथेनॉल मिश्रित पेट्रोल नको असल्यास 100% पेट्रोल वापरता येईल, मात्र त्यासाठी नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील। भारताने E20 पेट्रोल मिश्रण यशस्वीपणे राबवले असून पर्यायी इंधनाचा वापर वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले। याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।